नमस्कार, मी निरंजन ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. 2 दिवस अमरावतीला कार्यक्रम होते शहीद दिनाच्या निमित्ताने. अ, अमरावतीमध्ये शिवणी आणि चांदूर रेल्वे या दोनही ठिकाणी 2 सभा होत्या आणि त्यामुळे एक विषय अतिशय महत्त्वाचा अ, ज्यांना या देशातल्या लोकशाहीची चाड आहे, त्यांच्यासाठी म्हणून तो सर्वात जास्त महत्त्वाचा. तो म्हणजे कुणाल कामरा. आता कुणाल कामराच्या विषयावरती बरेच जण बरेच काही बोललेत. पण मला थोडंसं त्या संदर्भातलं वेगळं बोलायचं आहे. कुणाल कामरानी एका गीताचं व्यंग करून ते गाणं त्याच्या कार्यक्रमामध्ये गायलं आणि त्याचा कार्यक्रम होऊन गेल्यानंतर 1 तासांनी एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते हे तिथं गेले आणि त्यांनी त्या स्टुडिओ जो त्या हॉलमध्ये होता, त्याची प्रचंड तोडफोड त्या ठिकाणी केली. धमक्या दिल्या. त्यानंतर कुणाल कामराला सुद्धा सतत फोन करून, मेसेज करून धमक्या देण्याचे प्रकार अजूनही चालू आहेत. आणि विशेष म्हणजे त्यांनीच कुणाल कामराच्या विरोधामध्ये पोलीस केस दाखल केली आणि त्याच्याबद्दल महाराष्ट्राचे गृहमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सभागृहामध्ये त्याच्यावरती ते बोलले. आणि मला खरं म्हटलं तर ते गाणं मी बघितल्यानंतर मला काहीच वाटलं नव्हतं. म्हणजे थोडंसं हसू आलं, पण याच्या पलीकडं म्हणजे त्या कार्यक्रमात जितकी लोकं हसली होती, तितकंही मला हसू नाही आलं. अगदी खरं सांगायचं तर. की ठीक आहे, म्हणजे एका गाण्याचं काहीतरी व्यंग केलं. आम्ही लहानपणी शाळेमध्ये असताना अशी बरीच गाण्यांचं व्यंग करायचो. केशवा माधवा तुझ्या घरात नाही रे रवा, तेल संपले, तूप संपले, मीठ आले, गडप झाले वगैरे अशा प्रकारची विडंबन काव्य ही लहान आणि अ, त्यामुळे त्या विडंबनामध्ये असं काही फार मोठी गोष्ट होती असं काही मला वाटलं नाही. पण या लोकांना इतका राग आला, की आमच्या मुख्यमंत्र्यांचा तुम्ही अपमान केला. मुख्यमंत्र्यांचं विडंबन केलं, उपमुख्यमंत्र्यांचं. एकनाथ शिंदेचं विडंबन केलं आणि त्याचा त्यांना भयंकर राग आला. आणि म्हणून त्यांनी तिथं जाऊन ती सगळी मवालीगिरी, गुंडगिरी जी काय होती ती केली. प्रचंड तोडफोड करायची, ती पण त्या ठिकाणी केली. आता काही मुद्दे खरंच ना खूप महत्त्वाचे आहेत याच्यातले. एक तर एकनाथ शिंदे जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने पक्ष चालवतात. त्यांचा विचार आणि परंपरा आम्ही चालवतो वगैरे असं ते म्हणतात. तर व्यंगचित्रकाराच्या नावाने चालवणारा पक्ष आताच्या या नेत्याला स्वतःचं व्यंग केलेलं मात्र आवडत नाही. आणि बाळासाहेब ठाकरेंनी आत्तापर्यंत काय-काय केलं? म्हणजे आता ते जे गाणं कुणाल कामरानी म्हटलं, त्याच्यामध्ये खरं तर एकनाथ शिंदेचं नाव पण नाही घेतलं. अजिबात त्यांनी त्याच्यात एकनाथ शिंदे हे नावच नाहीये. त्यात ठाणे की रिक्षा वगैरे, वगैरे असा उल्लेख आहे. चेहरे पे दाढी आणि आणि आणखीन पुढे काहीतरी आणि गद्दार नजर आये, असं त्यांनी म्हटलं. आता त्यांनी काय एकनाथ शिंदे गद्दार असं म्हटलं होतं का? नाही. एकनाथ शिंदे गद्दार आहेत असं उद्धव ठाकरे म्हटले, आदित्य ठाकरे म्हटले. निवडणुकीच्या प्रचारामध्ये अनेक नेते, संजय राऊत असतील, अनेक नेते एकनाथ शिंदेंना गद्दार म्हटले. अजित पवारांना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसवाले गद्दार म्हटले होते. तर त्यामुळे गद्दार, गद्दार हा आता ऑलरेडी सगळीकडे एस्टॅब्लिश्ड झालेला शब्द आहे. त्याचं इतकं खरं वाईट वाटून घ्यायचं कारण नव्हतं. आणि कारण ते वाईट वाटून न घेता निवडणुका लढले ना. मग निवडणुकाच लढायच्या नव्हत्या जर इतकं वाईट वाटत होतं, इतका राग येत होता त्या शब्दाचा तर. किंवा ते कृत्य करायचं नव्हतं, ज्या कृत्यामुळे तुम्हाला गद्दार म्हटलं जातं, तर ते करायचं नव्हतं. पण ते काही केलं नाही. आणि आता या गाण्यामध्ये गद्दार हा शब्द नसताना सुद्धा एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यांना राग येतो. याचा अर्थ एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते या कार्यकर्त्यांना मनोमन हे पटलेलं आहे, की एकनाथ शिंदेंनी गद्दारी केली. त्यांनी या गद्दारीवरती हक्क सांगितला एक प्रकारे तो हल्ला करून, की "नाही, नाही, ही गद्दारी आमचीच आहे. तुम्ही नाव न घेता कसं काय टीका करता?" अशा पद्धतीने तो सगळा हल्ला झाला. म्हणजे या गद्दारीवरचा हक्क सांगितला एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाने आणि इतकं होऊन सुद्धा म्हणजे गद्दारीवरती हक्क एकनाथ शिंदेच्या पक्षाच्या लोकांनी सांगून सुद्धा देवेंद्र फडणवीसांना काय झालं काय माहिती, की अशा प्रकारे कोणाची बदनामी केलेली चालणार नाही. कोणाची बदनामी केली? कोणाचंच नाव नव्हतं घेतलं त्याच्यामध्ये. ते या लोकांनी त्याच्यावरती हक्क बजावला. क्लेम केला त्या गद्दारीवरती एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी. आता त्यांनी क्लेम केल्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे, फडणवीस साहेब? पण तरी पण ते असं करणार नाही ना, आम्ही सरकारतर्फे त्याच्यावरती गुन्हा नोंदवू. काय गुन्हा नोंदवणार? काय गुन्हा नोंदवणार? स्वतः म्हणजे आता याच अनुषंगाने आता बऱ्याच गोष्टी याच्या निमित्ताने बोलायच्या.
पहिली गोष्ट तर बाळासाहेब ठाकरे हे जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार होते. थोर व्यंगचित्रकार होते. यात काहीच शंका नाही. अत्यंत बोचरी अशी व्यंगचित्र बाळासाहेब ठाकरे काढायचे. म्हणजे त्यांनी आचार्य अत्रेंसारख्या माणसाला बाळासाहेब ठाकरेंनी वरळीचं डुक्कर म्हटलं होतं. वरळीचं डुक्कर आणि तशी कार्टून्स काढली होती. त्याच्यावरती आचार्य अत्रेंच्या किंवा आचार्य अत्रेंच्या समर्थकांनी काही बाळासाहेब ठाकरेंवरती हल्ला-बिल्ला केला का? नाही केला. त्याच्यानंतर सोनिया गांधींवरती म्हणजे जाहीर सभांमध्ये बाळासाहेब ठाकरे असं डोक्यावरून पदर घेतल्यासारखं करून सोनिया गांधींची नक्कल करायचे. काही कोणी टीका केली, कोणी आक्षेप घेतले, काही त्याच्याबद्दल झालं. शरद पवारांना मैद्याचं पोतं म्हणायचे बाळासाहेब ठाकरे. त्याच्याबद्दल कोणी काय बोललं? कोणी काही नाही. ते व्यंग होतं, ते व्यंग प्रत्येकाने स्वीकारलं त्यावेळच्या. अगदी आचार्य अत्रेंनी सुद्धा स्वीकारलं. आता हे असताना राज ठाकरे, राज ठाकरे हे दुसरे कार्टूनिस्ट. बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे. राज ठाकरेंनी किती कार्टून्स काढली, किती नकला केल्या आत्तापर्यंत त्यांच्या जाहीर सभांमधून. मनमोहन सिंगांची हात कसा करतात, चालतात कसे अशी नक्कल केली. राहुल गांधी जणू काही ट्रकची काच पुसतायत, असा हात करतात म्हणून टीका केली. नक्कल करून दाखवली. रामदास आठवलेंची नक्कल केली. अजित पवारांची नक्कल केली. त्याच्याबद्दल कोणी आक्षेप घेतला त्यांच्यावरती? नाही. अगदी आत्ता सुद्धा राज ठाकरेंनी या एकनाथ शिंदेच्या पक्षातल्या सर्व आमदारांना खोक्याभाई म्हटलं, खोक्याभाई. ते खोके घेतल्याचा जो आरोप झाला त्यांच्यावरती, त्याच्याबद्दल राज ठाकरेंनी खोक्याभाई म्हटलं. जा ना राज ठाकरेंच्या घरी, हिंमत असेल तर. पण एका एका कॉमेडियनच्या, एका स्टँड अप कॉमेडियनच्या शो नंतर त्याला धमक्या देणं, त्या स्टुडिओची तोडफोड करणं, याचा अर्थ अशा प्रकारच्या कार्यक्रमांना यापुढे कोणी जागाही उपलब्ध करून देऊ नये. अशा प्रकारचा तो भाग झाला. आता यात काय म्हणजे आणि शिंदेचा अपमान झाला. शिंदेचा अपमान झाला. अरे देवट्यांनो, नालायकांनो, या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला. तो प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर गलिच्छ भाषेमध्ये बोलले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत असताना जिजाऊंच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. बायोलॉजिकल फादर कोण? असा प्रश्न विचारून त्या प्रशांत कोरटकरनी. तेव्हा तुमचा आत्मा नाही जागा झाला रे. मेले होता तुमचा आत्मा त्यावेळेला? आता म्हणता अपमान झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान तुम्हाला अपमान वाटत नाही. जिजाऊंचा अपमान तुम्हाला अपमान वाटत नाही. हा संभाजी महाराजांचा जो अपमान झाला तो अपमान वाटत नाही. त्या गोळवलकरनी आणि त्या सावरकरनी त्यांच्या त्यांच्या पुस्तकांमध्ये संभाजी महाराजांची यथेच्छ बदनामी केली. तो तुम्हाला अपमान वाटत नाही. आणि आता निघालात तुम्ही याच्याबद्दल. आणि हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असताना मग जर का अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रिस्ट्रिक्शन बद्दल फडणवीस बोलतात, तर मग ते तुमचा तो नफरती चिंटू भाषणांमधून जो मुस्लिम द्वेष पसरवतो, तो येतो का अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या त्या रिस्ट्रिक्शनमध्ये? येतो का नाही येत? हे देवेंद्र फडणवीस तुम्ही औरंगजेबाच्या कबरीबद्दल जे बोललात, ते संविधानामध्ये आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या त्या रिस्ट्रिक्शन्समध्ये येतं का नाही? खरं सांगा. आणि येत असेल तर राजीनामा द्या ताबडतोब. पूर्णपणे अपात्रता आहे. निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही या निवडणुकीला धर्मयुद्ध म्हटला होता. हे बसतं का संविधानात? संविधानाची शपथा घेतली ना आणि आता निर्लज्जपणाने अशा कॉमेंट करतात बेशरमासारख्या, की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रिस्ट्रिक्शन. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रिस्ट्रिक्शन बद्दल सांगतो. आणखीन एक आहे, तो नरेश म्हस्के. एकनाथ शिंदेचा नवीन झालेला खासदार. पी-ए होता आधी त्यांचा. प्रसार माध्यमांचं मॅनेजमेंट करत होता. तो काय म्हटला? "सापाच्या फण्यावर पाय देऊ नका." अरे बाबा रे! सापाला फणा नसतो, फणा नागाला असतो. पहिली गोष्ट. तुला ते पण माहीत नाही आणि सापाच्या फण्यावर पाय देऊ नका आणि स्वतःच्या नेत्याला साप म्हणतो होय रे? आणि नरेश म्हस्के एकनाथ शिंदेंना साप म्हणतो. हा एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यांना अपमान नाही वाटत का? उघड-उघड बोललाय ना नरेश म्हस्के. स्वतःच्या नेत्याला साप म्हणणारा नरेश म्हस्के त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना चालतो. आणि हे नुसतं हे बोललं तर त्या लगेच गद्दार म्हटलं तर लगेच अपमान वाटायला लागतो. आता बघा, संविधानाच्या त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामधल्या ज्या रिस्ट्रिक्शन्स आहेत, आहेत या रिस्ट्रिक्शन्स. काय आहेत त्या? सिक्युरिटी, नॅशनल सिक्युरिटीला जो धोका पोहोचणार असेल. सॉव्हरेनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द कंट्री. देशाची एकात्मता आणि देशाचं सार्वभौमत्व याला धोका पसरत असेल अभिव्यक्तीमुळे,
तर ते रिस्ट्रिक्शन आहे. फ्रेंडली रिलेशन्स विथ फॉरेन कंट्रीज, परराष्ट्रांबरोबर असलेले मैत्रीचे संबंध याला जर धोका पोहोचणार असेल, तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधन. पब्लिक ऑर्डर, सामाजिक आपण जी सुव्यवस्था म्हणतो, याला जर धोका पोहोचणार असेल, त्याच्यानंतर डिसेन्सी ऑर मोरॅलिटी, नैतिकता, नैतिकता याला जर धोका पोहोचणार असेल तर. आणि आता तुमची स्वतःची वाक्य आठवा. फडणवीस, तुमच्या सहकारी मंत्र्यांची आणि तुमच्या पक्षातल्या नेत्यांची हेट स्पीच, हेट स्पीच, औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात असण्याचं काही कारणच नाही, असं कोण बोललं? देवेंद्र फडणवीस बोलले. त्याच्यानंतर तो नफरती चिंटू काय बोलला? हेट स्पीचमध्ये येतं की नाही? पण तुम्ही बोललात. त्यावेळेला तुम्हाला नाही वाटलं, की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रिस्ट्रिक्शन्सच्या पलीकडे आपण बोलतोय, त्याचा भंग करून आपण बोलतोय. एक प्रकारे आपण संविधानाचा भंग करतोय. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. न्यायालयाचा जर अवमान होणार असेल, तर हे त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधनं आहेत. आता याच्यामध्ये हे कुणाल कामराचं गाणं कुठे बसतं? भारतीय जनता पक्षाने राहुल गांधींपासून सर्वांवरती जी निवडणुकीच्या काळात गाणी केली होती, ती चालत होती ना बाबांनो तुम्हाला? आणि आता कुणाल कामरावरती तुम्ही म्हणता. आणि तुम्हाला भाजपला गद्दार या शब्दाचा इतका आक्षेप असाचं काय कारण आहे? असं मी विचार करायला लागलो आणि मग माझ्या लक्षात आलं, की अरे बापरे! भाजपमध्ये तर काँग्रेसचे गद्दार अशोक चव्हाण तिकडे आहेत. काँग्रेसला गद्दारी करून गेलेले विखे पाटील त्यांच्या पक्षात आहेत. त्याच्यानंतर काँग्रेसमधून गद्दारी करून गेलेले हेमंत बिस्वा त्यांच्या पक्षात आहेत. काँग्रेसमधून गद्दारी करून गेलेले अमरिंदर सिंग त्यांच्या पक्षात आहेत. शिवसेनेतून गेलेले आहेत, राष्ट्रवादीमधून गद्दारी करून गेलेले आहेत, तृणमूल काँग्रेसमधून गद्दारी करून गेलेले आहेत, जनता दल युनायटेडमधून गद्दारी करून गेलेले आहेत. हा गद्दारांची समूह असलेला पक्ष आहे. आता साहजिक आहे त्यांना गद्दार या शब्दाचा राग येणार किंवा तो बोचणार, खटकणार. आणि ही ढोंग करता आम्ही 1001% कुणाल कामराच्या समर्थनार्थ आहोत. 1001%. त्याचा काही विषय येत नाही. त्यामुळे हे अशी थोतांड खोटी कारणंही सांगू नका. कुणाल कामरानी पोलिसांना फोन केला. त्याच्यावरती जो गुन्हा नोंदवलाय. पोलिसांनी त्याला अमुक तारखेला या, तमुक तारखेला या असंही सांगितलं नाही. पोलिसांनी त्यांना विचारलं, "तुम्ही माफी मागणार आहात का?" या पठ्ठ्याने सांगितलं, "मी नाही माफी मागणार. मी जे केलेलं आहे ते कायदेशीरदृष्ट्या करेक्ट आहे. यापूर्वी पण त्यांनी एक लढा सुप्रीम कोर्टात दिलेला आहे. मी जे बोललेलो आहे ते कायद्याला धरून बोललेलो आहे, कायद्याच्या चौकटीत बोललेलो आहे. मी माफी मागणार नाही. मी पेन्शन घेणार नाही. माफी मागणारे वेगळ्या जमातीचे, पेन्शन घेणारे वेगळ्या जमातीचे. ते आणि मी एक नाही. त्यामुळे मी माफी पण मागणार नाही, मी पेन्शनही मागणार नाही. हे कुणाल कामरानी सांगितलं. आणि आता सरकारची पंचायत झालेली आहे, की कुणाल कामरावरचं चार्जशीट फाईल तरी कसं करायचं? समजलं ना? तो एकनाथ शिंदे मुलाखतीमध्ये बोलला. तो अर्णब गोस्वामींबद्दल बोलला, तो उद्योगपतींबद्दल बोलला, तो ह्याला काय अभिव्यक्ती स्वातंत्र्य. अभिव्यक्ती स्वातंत्र्य कोणाच्याही विरोधात बोलायची परवानगी देतं. आणि तरीही सांगतो, तरीही ते भारतात कमी आहे इतर राष्ट्रांपेक्षा. अमेरिकेमध्ये रॉबर्ट डिनिरो हा डोनाल्ड ट्रम्प इज अॅन ॲसहोल असं म्हणतो. असं मला कितीही वाटलं, तरी मी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या नेत्यांबद्दल बोलू शकत नाही. समजलं? पण महाभारतातलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे रिस्ट्रिक्शन जरी असल्या, तरी कोणाही विरोधात बोलायची परवानगी देतं. हे एकनाथ शिंदेंनी शिकून घ्यावं. कारण शिकलेले नाही आहेत. त्यांनी हे शिकून घ्यावं, की संविधानातल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आणि त्याची व्याप्ती किती आहे. आणि मग त्याच्या मर्यादांबद्दल बोलावी. हे अमर्याद बेछूट बडबड करणारे जे नफरती चिंटूंपासून ते 56 पायाला बांधणारी ती जी भाजपची आमदार, यांना कुठल्या रिस्ट्रिक्शनची बंधनं नाहीत. रिस्ट्रिक्शन इतरांना घालायची. या देशात हुकुमशाही आणायला पाहताय का? कुणाल कामरानी योग्यच केलं. अजिबात माफी मागायची नाही. असं जर झालं, तर आमच्यासारखी लाखो लोकं तेच गाणं ओरडून म्हणतील आणि याच्यापेक्षा भयंकर टीका करणारी गाणी बनव येणाऱ्या काळात. पण अशा पद्धतीने जर का अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तुम्ही गळा दाबायला निघणार असाल, तर ते होणार नाही.
आणि मुळात फडणवीसांनी हे लक्षात घ्यावं, की कुणाल कामरानी एकनाथ शिंदे यांचं नावही घेतलेलं नव्हतं आणि नाव घेतलेलं नसताना त्यांनी वापरलेल्या या गद्दार शब्दावरती हक्क सांगत, क्लेम करत, त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तिथं हल्ला केला. तेच गुन्हेगार आहेत, तेच आरोपी आहेत, तेच गुंड आहेत. त्याच्या पुढे जाऊन एकनाथ शिंदेंच्याच खासदार नरेश म्हस्के यांनी एकनाथ शिंदे यांना साप म्हटलं. गुन्हा त्यांच्यावर नोंदवा. त्यांच्यावर नोंदवा. हे इतरांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा करेक्ट वापर करत असणाऱ्यांना अशा धमक्या देऊ नका. काहीही उपयोग होणार नाही. एक शेवटी अतिशय मूलभूत सांगतो आणि यापुढे अनेक कार्यक्रमात सांगत राहील. अनेक एपिसोड्समध्ये सांगत राहील. लोकशाहीला प्रेशर कुकरमध्ये बसवू नका. लोकशाहीला प्रेशर कुकरमध्ये बसवून त्याला जर तुम्ही असं सत्तेचं तुमचं झाकण लावलं आणि त्या प्रेशर कुकरवरती तुम्ही स्वतः फडणवीस शिट्टीसारखे जर बसलात ना, तर लोकशाहीची वाफ इतकी उफाळून येईल, की शिट्टी उडून जाते तशी उडून जाल. त्या सत्तेच्या झाकणावरून. हे लक्षात ठेवा. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याला दाबण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? हे जरूर खाली सांगा. कारण तुमचीही अभिव्यक्ती ही अबाधित ठेवण्यासाठी आम्हीच संघर्ष करू. तुमच्या प्रत्येकाच्या या लोकशाहीने दिलेल्या स्वातंत्र्यासाठी संपूर्ण संघर्ष करण्याचं आम्ही जे वचन देतो, हे सत्य लोकांना सांगत राहू, सैतानांना शर्मिंदा करत राहू. पण तुमचं मत नक्की इथं सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जण याला लाईक करा. तुम्ही जितके जण लाईक कराल, तितकं YouTube या व्हिडिओला प्रमोट करेल. आणि तुम्हाला काय वाटतं हे नक्की खाली कमेंट करून सांगा. आजच्या या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.